नमस्कार, मी विनायक देशपांडे. बचतीचा महामार्ग या आपल्या चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत. आज आपला हा विशेष भाग आपण सादर करतोय आणि या विशेष भागामध्ये विशेष अतिथी म्हणून यमाजी मालकर साहेब आपल्या बरोबर आहेत आणि आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत बचतीचं महत्व. त्यांना काय वाटतं बचतीचं महत्व, बचत का करायची, बचत म्हणजे काय, अनावश्यक खर्च कसे टाळायचे, बचतीचं अर्थशास्त्र आणि बचती बरोबरच येणारं गुंतवणुकीचं पण अर्थशास्त्र आज आपण त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत. कारण यमाजी मालकर हे स्वतः अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक आहेत. ते 20 वर्ष या विषयामध्ये काम करतायत. आपल्या सर्वांना माहिती आहे की सकाळ पेपर्सचे ते माजी संपादक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर अर्थ क्रांती प्रतिष्ठान या प्रतिष्ठानचे ते ट्रस्टी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. तर आपण आपल्या या चॅनलवर त्यांचं स्वागत करूया. नमस्कार मालकर सर, आम्हाला पहिलं तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की बचत म्हणजे काय आणि बचत का करायची, बचतीचं महत्व आम्हाला जर थोडक्यात सांगितलं आमच्या सर्वसामान्य प्रेक्षकांना. साधा हे अगदी बचतीचा महामार्ग तुम्ही म्हटलं तसा की आपलं जे उत्पन्न आहे, महिन्याचं उत्पन्न आपण असं करतो, त्या महिन्याचं उत्पन्न आता कोणालाही फार मला जास्त मिळतं असं कोणीच म्हणत नाही, पण अनेकदा ते जास्त असतं काही प्रमाणामध्ये. तर त्याच्यामध्ये त्या उत्पन्नातनं थोडी रक्कम शिल्लक ठेवणं, म्हणजे शिल्लक राहण्यासाठी प्रयत्न करणं. कारण त्याचं जी रेंज खूप आहे की कोणाला काय, कोणाचा पगार 15,000, कोणाचा 20,000, कोणाचा 50,000, कोणाचा 1 लाख, कोणाचा 2 लाख. आपल्याकडे हे खूप आहे, म्हणजे त्याची दरी खूप आहे. ते लक्षात घेता किती बचत करावी आपण सांगू शकत नाही, पण उत्पन्नाच्या एक 10% ही केली पाहिजे असं सांगायला काय हरकत नाही, असं मानायला काय हरकत नाही. म्हणजे मग ती सवय होते आणि ती सवय आयुष्यभराची जर लावून घेतली तर त्याचं आयुष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित झालं असं आपण म्हणू शकतो. आता ह्या बचतीचं गुंतवणुकीचा भाग आपण पुढे बघू, पण मुळात बचतीचा अनेकांना असं लक्षात येत नाही की माझा पगारच कमी आहे, मी काय बचत करू. तर खरं म्हणजे अगदी छोटे छोटे गोष्टी आहेत. तो म्हणजे तुम्ही ज्यावेळी करिअरच्या सुरुवात असते, तुमची तरुण असता, त्यावेळी तुम्हाला हमखास ब्रँडेड गोष्टींचं आकर्षण असतं किंवा कुणाच्या मनामध्ये असतं की नाही आपण काय पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवासच करणार नाही, किंवा आपण काहीतरी फार चांगले राहणीमान म्हणजे फार प्रचंड खर्च करायचा सारखा असं काहीतरी मनात, ब्रँडेड वस्तू सगळ्या कपड्यापासून बुटापासून चपलापासून सगळ्या गोष्टींपर्यंत. तर हे सगळे गैरसमज आहेत आणि त्यातनं तरुण पिढी जे खर्च करते ते जास्त आहे, निश्चितपणे जास्त. आता ते इकॉनॉमीला कन्झम्पशनच्या दृष्टीने जरी फायद्याचं असलं तरी वैयक्तिक आर्थिक साक्षरतेची म्हणजे वैयक्तिक आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टीने ते काही फार चांगलं नाही. तर तो जरी मंत्र त्यांनी मनात ठेवला की आपल्याला किमान 10% बचत करायचं आपल्या उत्पन्नातनं, तरी मग तो बचतीच्या मार्गाला लागला असं आपण म्हणू शकतो. तर ते आपण आधी सांगितलं पाहिजे की तुम्ही 10% तुमच्या उत्पन्नातला वाटा हा जो आहे तो बचत, म्हणजे तो कसा केला पाहिजे की जसं तुम्हाला पगार मिळताना पीएफ कापूनच मिळतो, तुम्ही काय असं करून धरत नाही की पीएफ धरून पगार किती आहे असं म्हणत नाही. तसं आता पीएफ ला समजा तुमचे काय 1,000-1,500 जात असतील तर आणखी 1,500 बचतीला जातात, असं मानूनच तुम्ही ते केलं तरच ते होऊ शकतं. म्हणजे त्यातलाच एक भाग बचत म्हणून जर ते बाजूला काढणं. आणि मालकर साहेब, मला एक विचारायचं की म्हणजे बचत म्हणजे हे आधी बाजूला काढून ठेवणे, नंतर उरलेलं नाही. कारण आज असा ट्रेंड आहे की कमाई आली, उत्पन्न आलं, खर्च केला जातो आणि उरलेलं महिनाअखेरीस नाही. तसं ते लागू होऊ शकत नाही आपल्या समाजामध्ये. याचं कारण असं की आपल्याकडे तो जो तरुण माणूस असतो किंवा कोणी असतो त्याला आता असलेल्या महागाईचा नाहीतरी झळ बसत असते. त्यामुळे तो गेल्या महिन्यात जितकं खर्च करतो त्याच्यापेक्षा जास्त खर्च त्याला कदाचित पुढच्या महिन्यात करावा लागतो. काही पॉईंट त्याला अगदी असं म्हणत की समजा 6-7% आपल्याकडे महागाई निर्देशांक आहे, म्हणजे चलन वाढ आहे. तर याचा अर्थ असा की दर वर्षाला तुम्हाला 6-7%
महागाई तुम्हाला सहन करायला लागते. आणि चलनवाढ हा काय इकॉनॉमिक्स मधला एक अत्यावश्यक भाग आहे. बरोबर. त्यामुळे तो काहीतरी वाईट आहे असं म्हणू शकत नाही. कारण तो वर्षानुवर्ष चालत आलेला आहे. उलट अर्थशास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की चलनवाढीशिवाय विकासही होऊ शकतो, अशी एक थिअरी आहे. हा, तर ते काही प्रमाणात खरं आहे. कारण चलनवाढीशिवाय तुमचं गुंतवणूक, बचत या सगळ्या गोष्टीकडे लक्षही जाऊ शकतं आणि ते सगळं चालत नाही. सगळं व्यवहार त्याच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. मग हे लक्षात घेतलं तर त्या माणसाला 7% चलनवाढीचा सामना करायचा असेल तर त्याच्या हातात पैसे दिल्यानंतर तो महिन्याच्या शेवटी शिल्लक ठेवी असं शक्य नाही. त्याच्यापेक्षा त्याने अंदाज घ्यायचा आपला आणि 1000-1500 रुपये त्याने काढून ठेवायचे, हेच लागू करू शकतो. तर सुरुवातीला बाजूला काढून ठेवणे यालाच म्हणायची बचत. तर मला अजून एक विचारायचं आहे की सध्या अनावश्यक खर्च खूप वाढले. लोक मॉलमध्ये जातात आणि आपल्याला जी वस्तू घ्यायची असते ती घेऊन त्या बरोबरीने आणखीन 8-10 वस्तू घेऊन येतात. अनावश्यक खर्च होतो. किंवा सिनेमाला जायचंय, पिक्चरला जायचंय तर मॉल, मल्टिप्लेक्स मध्ये जातात आणि तिथं अनावश्यक खर्च होतात. किंवा आजकाल ऑनलाईन खरेदी खूप वाढली आणि या ऑनलाईन खरेदीच्या माध्यमातून आहे ना की अनावश्यक खर्च हे होत जात आहेत, खरेदी होत जाते. किंवा आजकाल ऑनलाईन गेमिंगवर खर्च होतोय. तर या सगळ्या बाबतीमध्ये तुम्हाला कसं म्हणायचं, म्हणजे आता हे जर सगळं होत असेल तर मग बचत कुठनं करणार? तर या अनावश्यक खर्चांना कसं आपल्याला नियंत्रण आणता येईल आणि बचतीला महत्व देता येईल? आता आत्ताच्या काळात हे फारच महत्वाचं आहे. याच्यासाठी की डिजिटल व्यवहार हे आपल्या सोयीसाठी आपल्या देशाने स्वीकारले. बरोबर. आणि त्याचा आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे की डिजिटलमुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या. तर ते सोप्या झाल्या म्हणजे अनावश्यक खर्चासाठी सोप्या झाल्या असं आपण मानायला लागलो. त्यातलं एक पहिलं उदाहरण म्हणजे आपण थेट पैसे देत नाही पूर्वीसारखे. नोट देत नाही, नाणे देत नाही. त्यामुळे अनेकांना असं वाटतं की आपण पैसे देतच नाही. खरं म्हणजे बँकेतनं जातच असतं, पण ते त्यावेळी देत नाही तर ते आपण देतच नाही असं ते वाटतं. तर ते डेंजरस आहे, धोकादायक आहे. क्रेडिट कार्डवर आपण जेव्हा व्यवहार करतो त्यावेळी सुद्धा आपले पैसे जातात. याचा जो एरवी नोटा देताना चिमटा बसतो तो ते क्रेडिट कार्डवर चिमटा बसत नाही. हे दुसरं. तिसरं, डिजिटलायझेशन हे एकूण भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अतिशय उत्तम गोष्ट, कारण त्याच्यामुळेच आपलं टॅक्सेशन अतिशय चांगल्या पातळीवर आता पोहोचलेलं आहे. पण डिजिटल गोष्टी हे इतक्या आकर्षक आहेत की त्याचं भान ठेवणं की डिजिटल मध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या दिसतात म्हणून ते आपल्या घरातच असल्या पाहिजे, आपल्या अंगावरच दिसले पाहिजे असं काही कारण नाही. ज्यावेळी वेळ येईल, ज्यावेळी गरज पडेल त्यावेळी तुम्ही जरूर घ्या. पण मग ऑनलाईन खरेदी किंवा तुम्ही म्हणलात तसं मॉलमध्ये गेल्यानंतर असं म्हणतात की मॉलमध्ये जी विक्री होते, मार्केटिंग केलं जातं, त्याचं एक शास्त्र आहे. कुठल्या कॉर्नरला कुठल्या वस्तू ठेवायच्या इथपासून त्याचं शास्त्र आहे. तर त्याच्यामुळे ते त्या पद्धतीने ठेवतात आणि मग हा जो तरुण माणूस किंवा सगळे लोक जातात ते त्यांची गरज नसताना त्या वस्तू पाहून त्याचं टेम्पटेशन होतं त्याला आणि मग ते खरेदी करतात. आणि हा काही एक माणूस नसतो, अशी शेकडो हजारो माणसं ती खरेदी करतात आणि अनावश्यक गोष्टी घरी आणून ठेवून देतात. त्याचा उपयोग ते करतात की नाही हा भाग वेगळाच. हा तिसरा भाग आहे. आणि चौथा भाग असा आहे की तुलना. हा जो सगळ्यात बचत न होण्याचं सगळ्यात मोठं कारण मी असं मानतो की आपण तुलना करतो विनाकारण. म्हणजे मी आता आज समजा मी तरुण आहे तर माझ्याकडे ज्या गोष्टी आज असतील त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त गोष्टी 40ल्या माणसाकडे असतील. मी जर 40ल्या माणसाकडे पाहायला लागलो तर मला असं वाटेल की माझ्याकडे हे नाही ते नाही, असं भारीचं फोन नाही. तुला पाहिजे कशाला भारीचं फोन? बरोबर. म्हणजे असा विचारच करत नाही. त्यामुळे तुलना हे आपल्या समाजामध्ये जरा जास्त आहे. आणि मग त्याच्याकडे आहे तर माझ्याकडे असलं पाहिजे या भावनेतनं ज्या घेतल्या जातात त्या गोष्टी तुम्ही घेतल्या नाहीत तर तुमची आपोआप बचत होते. चौथी गोष्ट म्हणजे ज्या गोष्टी स्वस्तात उपलब्ध आहे तुमच्याकडे आणि त्याच्यामध्ये असं कुठलं काही तुम्हाला कमीपणा वाटण्याचं कारण नाही. त्याचं एक उदाहरण म्हणजे प्रवास. तुम्हाला कुठे जायचं
तर तुम्ही आता पुण्यासारख्या शहरामध्ये तुम्ही अतिशय मेट्रो उत्तम पद्धतीने वापरू शकता, पीएमटी उत्तम वापरू शकता. आता पीएमटी काय आपणच लोकांनी इतकं विनाकारण बदनाम करून खरं म्हणजे आपल्याला हे लक्षात येत नाही की 13 लाख लोक दररोज पीएमटीने प्रवास करतात, 1.5 लाख 2 लाख प्रवास मेट्रोने करतात. तर हे सगळ्यांसाठी अतिशय उत्तम मार्ग आहे. पण अनेक जण स्वतःची गाडी पाहिजे, पण त्याचं अगदी छोटी गोष्ट आहे बघा. म्हणजे तुम्ही पीएमटी तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला 10 ते 15 मिनिटं आधी निघावं, एवढंच त्यातलं भाग. तुम्हाला मेट्रोने जायचं असेल तर 10-12 मिनिटं तुम्हाला घरात निघावं लागतं. खूप फरक नाही त्याच्यामध्ये. तुम्ही जर शिस्त लावून घेतली स्वतःला की मी आधी निघेल आणि मी ती जी माझ्या वेळेची मेट्रो मिळवेल किंवा पीएमटी मिळवेल. सुदैवाने आता पुण्यासारख्या मुंबईसारख्या शहरामध्ये गुगलच्या मदतीने कुठली गाडी येणार आहे याचं ट्रॅकिंग सुरू झालं. म्हणजे सोपं व्हायला लागलेलं आहे. ही गाडी येते तर मी ती वापरतो त्यामुळे मला माहिती आहे मेट्रो आणि पीएमटी याचं ट्रॅकिंग आहे. मेट्रोचं नाही, म्हणजे मेट्रोचं तर सातपुराची गाडी त्यामुळे प्रश्न नाही. पण पीएमटीचा ट्रॅकिंग आहे. बस स्टॉप ज्या बस स्टॉपवर तुम्ही उभे असता त्या बस स्टॉपवर तुम्ही जर त्या ऍप मध्ये गेला तर तुम्हाला कळतं की आता कुठली गाडी येणार आहे. आता अजून ते परफेक्ट भारताच्या परिस्थिती नाही, पण इट्स ओके. म्हणजे तेवढा तुम्हाला अंदाज ते येतो ना की किती गाड्या येत आहेत. आणखी एक वेगळी गोष्ट मी सांगतो की तुम्ही समजा पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरायचा तर मोठ्या अंतरासाठी तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरा आणि छोट्या अंतरासाठी तुम्ही रिक्षा वापरा, तुम्हाला परवडतं आणि तुमच्या वेळेतही बसतं. तुम्हाला हडपसरला जायचंय तर हडपसरला इथून तुम्ही बसने जा आणि तिथे रिक्षा वापरा. जवळचं ठिकाणी तिथे रिक्षाने जा तुम्ही. पैशाची बचतच होणार. कॉम्बिनेशन तुम्ही करू शकता. आणि सुदैवाने आपल्याकडची जी भाडी आहे ती कमी आहे, खरोखरच कमी, खरोखरच कमी. 10 रुपये 15 रुपये मध्ये 10 रुपयामध्ये कितीतरी लांब तुम्ही प्रवास करता. तर हे सगळं लक्षात घेता या सोयी वापरणं, विशेषतः उमेदीच्या काळामध्ये त्यातनं बचत करणं. सर तुम्ही खूप छान माहिती दिली की इंधनाची बचत किंवा म्हणजे तुम्ही जे म्हणालात की पब्लिक ट्रान्सपोर्ट हा जो आपल्याकडनं वापरला गेला पाहिजे, तर हे खरंच खूप आवश्यक आहे आणि प्रत्येकाने याच्यावर जरूर विचार करावा. बाकी तर लोक काय करतात, दुसरा काय करतो, त्यापेक्षा मी काय याच्यामध्ये करू शकतो. आज मी जर माझं स्वतःचं वाहन न वापरता पब्लिक ट्रान्सपोर्ट, ठीक आहे की त्याच्यामध्ये थोडेफार काहीतरी अडचणी असतील, पण ज्या वेळेस आपल्याला पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरणं जर शक्य असेल तर जरूर वापर करावा. कारण याच्यातून पैशाची बचत तर होणारच आहे, कारण आपला पेट्रोल आणि याच्यावर होणारा खर्च हा कमी होणार, परंतु याच्यामध्ये देशाची पण बचत आहे. कारण आज पेट्रोल किंवा डिझेल हे जे काही इंधन आज आपण बाहेरनं इम्पोर्ट करतो तर या माध्यमातून आपल्याला आपला फॉरेन एक्सचेंज आपला वाचणार आहे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला नक्कीच हातभार. आणि हे प्रत्येकाने जर ठरवलं तर आज आपली 140 कोटीची जनता आहे, तर याच्यामध्ये खूप काही मोठं प्रत्येकाचं छोटंसं योगदान हे खूप काही मोठं आपल्याला त्यातून देऊन जातं.